आपण आता अंतिम टप्प्याच्या अगदी जवळ आहोत. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा लोड होतोय. कॉक्रोच जनता पार्टीचे फाउंडर अभिजित दिपके यांचं हे वक्तव्य. मागच्या महिन्याभरापासून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनानं आता चांगलाच जोर पकडलाय. शुक्रवारी दुपारी केंद्र सरकारच्या 2 मंत्र्यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीत सीजेपीनं सरकारपुढे त्यांच्या 3 मागण्या ठेवल्या. या 3 पैकी 2 मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं सीजेपीने सांगितलंय. पण मुख्य मागणी आहे ती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची. ती मागणी नॉन निगोशिएबल म्हणजेच त्यावर कोणतीही तडजोड होणार नाही असं सीजेपीचं म्हणणं आहे. सरकारने आता या मागणीवर विचार करण्यासाठी शनिवार दुपारपर्यंतची वेळ मागितली आहे. थोडक्यात काय तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होणार की नाही हे शनिवार दुपारपर्यंत स्पष्ट होईल. या संदर्भात राजधानी दिल्लीत सध्या अनेक घडामोडी घडतायत. विशेषतः मागच्या 4 दिवसात आंदोलन ज्या प्रकारे तीव्र झालं त्यामुळे सरकारवरचा दबाव हा आता वाढलाय. नक्की घडतंय काय? सीजेपीच्या कोणत्या 2 मागण्या सरकार मान्य करतंय? धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्या संदर्भात काय घडामोडी घडतायत? तसंच प्रधानांचा राजीनामा खरंच लोड होतोय का समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रतिनिधी आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये शुक्रवारी दुपारी एक बैठक झाली. ही बैठक जवळपास 1.5 तास चालली. या बैठकीला सरकारकडून आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि मंत्री जितेंद्र सिंह हे उपस्थित होते. तर कॉक्रोच जनता पार्टीकडून प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी हजेरी लावलेली. नड्डा आणि सीजेपीच्या प्रवक्त्यांमध्ये 20 जुलैला पहिल्यांदा बैठक झालेली. मात्र ही बैठक फक्त 10 मिनिटच चाललेली, ज्यातून ठोस असं काहीच निष्पन्न झालं नव्हतं. पण शुक्रवारची बैठक खऱ्या अर्थानं गेम चेंजर ठरली आहे. कारण या बैठकीत सीजेपीच्या 2 मागण्या मान्य करण्यासाठी सरकार तयार झालंय. सीजेपीची पहिली मागणी आहे ती म्हणजे नीट परीक्षा लीक झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःचं जीवन संपवलं त्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून 1 कोटी रुपयांची भरपाई. सरकार या मागणीबाबत सकारात्मक असल्याचं सीजेपीने सांगितलंय. सीजेपीची दुसरी मागणी आहे शांततापूर्ण आंदोलन करत असलेल्या ज्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे मागे घेतले जावे. आमच्या माहितीनुसार असे 11 एफआयआर असल्याचं सीजेपीचं म्हणणं आहे. महत्त्वाचं म्हणजे सरकारने आम्हाला लिखित गॅरंटी द्यायला हवी की भविष्यात आंदोलकांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ नयेत, अशी मागणी सीजेपीची आहे. सरकार या मागणीबाबत सुद्धा सकारात्मक असल्याचं सीजेपीने सांगितलंय. पण या सगळ्यामध्ये मोठी मागणी आहे ती म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. या मागणीवर अजिबात वाटाघाटी होणार नाही हे सीजेपीने स्पष्ट केलंय. सीजेपीच्या प्रवक्त्यांनी अनेक वेळा धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही हे जाहीर केलेलं आहे. या मागणीवर सरकारचं म्हणणं आहे की त्यांना विचार करण्यासाठी शनिवार दुपारपर्यंतची वेळ हवी आहे. शनिवारी दुपारी 3:30 वाजता सरकार आणि सीजेपीच्या शिष्टमंडळामध्ये पुन्हा एक बैठक होईल. या बैठकीत नक्की काय घडतं यावर सगळं काही अवलंबून असणार आहे. आता मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे या बैठकीनंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल का? सीजेपीच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे की ते विजयाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेत. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा लोड व्हायला लागलाय. पण दिल्लीत नेमकं काय घडतंय? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होण्याची शक्यता किती आहे ते सुद्धा पाहूयात. तर मागच्या 4 दिवसात सरकारची या मुद्द्याला हाताळण्याची पद्धत ही पूर्णपणे बदलल्याचं दिसतंय. सुरुवातीला सरकारकडून आंदोलकांना अजिबात प्रतिसाद हा दिला जात नव्हता. मात्र 20 जुलैला दिल्लीच्या रस्त्यावर जे चित्र दिसलं ते पाहून सरकार नक्कीच हादरलेलं आहे. तेव्हापासून सरकारनं आंदोलकांशी संपर्क सुरू केलाय. सुरुवातीला चर्चेच्या ठिकाणावरून एकमत होत नव्हतं. सीजेपीचं म्हणणं होतं की ते कोणत्याही मंत्र्याच्या घरी किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये चर्चेसाठी जाणार नाहीत. सरकारनं जंतर मंतरवर यावं किंवा न्यूट्रल ठिकाणी भेटावं असं सीजेपीचं म्हणणं होतं. सरकार सुरुवातीला यासाठी तयार झालं नाही. मात्र सीजेपीने जेव्हा 4 वेळा चर्चेचा प्रस्ताव फेटाळला त्यानंतर सरकारला सीजेपीचं म्हणणं हे मान्य करावं लागलं. शुक्रवारी दुपारी सरकार आणि सीजेपी मध्ये जी भेट झाली ती दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये म्हणजेच न्यूट्रल ठिकाणी झाली. थोडक्यात काय तर सीजेपीच्या मागणीपुढे सरकारला नमतं घ्यावं लागलं. मागच्या 4 दिवसात अशा प्रकारच्या अनेक घडामोडी घडल्यात. सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे सरकारने स्वतःहून पुढाकार घेऊन सोनम वांगचुक यांचं उपोषण सोडवलं. ज्या वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवरून जबरदस्तीने उचललं त्यांना भेटण्यासाठी जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह या 2 मंत्र्यांना मेदांता रुग्णालयात जावं लागलं. तिथे त्यांच्या हस्ते वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलं. ही घटना मोठी आहे. थोडक्यात काय तर सरकार वांगचुक यांचं उपोषण ज्या प्रकारे हाताळत होतं ती पद्धत सरकारला बदलावी लागली आहे.
सरकारला वांगचुक यांच्या उपोषणाला प्रतिसाद हा द्यावा लागला. हा सीजेपीचा मोठा विजय आहे. एवढंच नाही तर आंदोलकांच्या दबावामुळे सरकारला नीट परीक्षेसंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले. इतक्या दिवसांपासून या विषयावर एकही शब्द न बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागच्या 2 दिवसात यावर 2 वेळा प्रतिक्रिया दिली आहे. गुरुवारी सकाळी मोदींनी सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकून पेपर फुटीस जबाबदार असलेल्यांना शिक्षा करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केले जातील असं जाहीर केलं. त्यानंतर रात्री त्यांनी एक व्हिडिओ टाकून पेपर फुटीस जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही असं जाहीर केलं. या संदर्भात संसदेत एक विधेयक आणलं जाईल हेही मोदींनी स्पष्ट केलंय. महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी दुपारी याला कॅबिनेटची मंजुरी सुद्धा मिळाली. थोडक्यात काय तर मागच्या महिनाभरात सरकारकडून जेवढ्या हालचाली झाल्या नाहीत तेवढ्या हालचाली मागच्या 3 ते 4 दिवसात झालेल्या दिसतायत. या संदर्भातली आणखी एक मोठी घडामोड गुरुवारी रात्री घडली. गुरुवारी मोदी सरकारकडून नीट पेपर फुटी संदर्भात पहिल्यांदाच मोठी कारवाई करण्यात आली. सरकारनं हायर एज्युकेशन सेक्रेटरी विनीत जोशी यांची बदली करून त्यांना पंचायत राज मंत्रालयात पाठवलं. त्यांच्या जागी नरेश पाल गंगवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर स्कूल एज्युकेशन सेक्रेटरी म्हणून TK अनिल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही घटना फार मोठी आहे, कारण सरकारनं या बदल्या आंदोलकांच्या दबावामुळे केल्याचं क्लिअर होतंय. इतके दिवस सरकारने हे पाऊल उचललं नव्हतं, मात्र आंदोलकांचा दबाव वाढल्यामुळे सरकारला या अधिकाऱ्यांवरती ऍक्शन घ्यावी लागली आहे. म्हणजेच काय तर हे आंदोलन आता हलक्यात घेणं जड जाईल हे सरकारच्या सुद्धा लक्षात आलंय. या सगळ्या घडामोडी पाहिल्या तर काय लक्षात येतं तर आधी सरकारनं सीजेपीला प्रतिसाद देऊन त्यांना चर्चेसाठी बोलावलं. त्यातून काही निष्पन्न नाही झालं. तर सोनम वांगचुक यांचं उपोषण सोडवून पाहिलं तरी सुद्धा आंदोलन शांत झालं नाही. या दरम्यान नरेंद्र मोदी यांनी 2 वेळा समोर येऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. सरकारनं शिक्षण अधिकाऱ्यांच्या बदल्या सुद्धा केल्या. त्यानंतर शुक्रवारी दुपारी बैठक झाली. त्या बैठकीत सुद्धा सीजेपीने धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी काही सोडली नाही. सरकारला सीजेपीच्या 2 मागण्या मान्य कराव्या लागल्या आणि परिस्थिती अशी आहे की धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा सरकारला मान्य करावी लागू शकते, कारण ही मागणी नॉन निगोशिएबल असल्याचं सीजेपीचं म्हणणं आहे. राजीनामा झाला नाही तर 20 जुलैपेक्षा सुद्धा मोठं आंदोलन देशभरात करू असा इशारा सीजेपीने दिलाय. समजा तसं आंदोलन पुन्हा झालं तर ते सरकारला चांगलंच महागात पडू शकतं. दिल्लीच्या आंदोलनाने आधीच सरकारला हादरा बसलेला आहे. देशभरात आंदोलन झालं तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे आता आणखी डॅमेज होऊ नये यासाठी सरकारकडून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला जाईल अशा चर्चा सुरू आहेत. सध्या तरी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सरकारवरती प्रचंड दबाव आहे. मोदी सरकारमध्ये दबावापुढे झुकून मंत्र्यांचे राजीनामे घेतल्याच्या घटना फारच क्वचित घडल्यात. त्यामुळे जर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला तर ती घटना ऐतिहासिक ठरू शकते. त्यामुळे राजीनामा होतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा खरंच होईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.